हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण तुमच्या सर्व अपकमिंग फार्मासिस्ट अँड फार्मसी ऑफिसर एक्झामसाठीचे महत्त्वाचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. आत्तापर्यंतच्या सर्व परीक्षेत खूप वेळा रिपीट झालेले हे प्रश्न आहेत, त्यामुळे तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. ॲन एजंट युज्ड बोथ ॲज ॲन अँटॅसिड अँड लॅक्झेटिव्ह इज. ॲन एजंट युज्ड बोथ ॲज ॲन अँटॅसिड अँड लॅक्झेटिव्ह इज मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम नायट्रेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. तर कोणतं असं ड्रग आहे जे अँटॅसिड आणि लॅक्झेटिव्ह दोन्ही म्हणून यूज करतात? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड इज यूज्ड ॲज ॲन अँटॅसिड अँड लॅक्झेटिव्ह ऑल्सो. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड काय असते? तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असते मिल्क ऑफ मॅग्नेशिया, MgOH ट्वाइस, MgOH ट्वाइस. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड यूज्ड ॲज अन अँटॅसिड अँड लॅक्झेटिव्ह ऑल्सो. त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट काय असते? तर इप्सम सॉल्ट. इप्सम सॉल्टला मॅग्नेशियम सल्फेट म्हणतात. MgSO4 ट्वाइस, MgSO4 ट्वाइस 7H2O. मॅग्नेशियम सल्फेट हेप्टाहायड्रेट इज इप्सम सॉल्ट, मॅग्नेशियम सल्फेट हेप्टाहायड्रेट, अँड इट इज यूज ॲज सलाईन पर्गेटिव्ह. मॅग्नेशियम सल्फेट सलाईन पर्गेटिव्ह असते. ठीक आहे. त्यानंतर मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट नॉन सिस्टमिक अँटॅसिड असते. नॉन सिस्टमिक अँटॅसिड असते मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अँटीडोट फॉर सायनाइड पॉयझनिंग इज. अँटीडोट फॉर सायनाइड पॉयझनिंग सोडियम बेन्झोएट, सोडियम ब्रोमाइड, सोडियम सिट्रेट, सोडियम थिओसल्फेट. तर सायनाइड पॉयझनिंगमध्ये अँटीडोट म्हणून कोणत्या ड्रगचा यूज करतात? तर ते करतात सोडियम थिओसल्फेट. अँटीडोट फॉर सायनाइड पॉयझनिंग इज सोडियम थिओसल्फेट. सोडियम थिओसल्फेट अँड सोडियम नायट्राइट हे सायनाइड पॉयझनिंगमध्ये अँटीडोट्स म्हणून यूज करतात. सोडियम नायट्राइट अँड सोडियम थिओसल्फेट. ओके. त्यानंतर सोडियम बेन्झोएट काय आहे? प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्ह आहे सोडियम बेन्झोएट. सोडियम ब्रोमाइड सेडेटिव्ह आहे. आणि सोडियम सिट्रेट सिस्टमिक अँटॅसिड आहे. सोडियम सिट्रेट, सोडियम बायकार्बोनेट हे दोन्ही सिस्टमिक अँटॅसिड आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अँटीडोट फॉर आयरन पॉयझनिंग इज. अँटीडोट फॉर आयरन पॉयझनिंग फ्लुमाझेनिल, प्रॅलिडॉक्सिम, डेफेरॉक्सामाइन अँड ॲट्रोपिन. अँटीडोट फॉर आयरन पॉयझनिंग इज डिफेरॉक्सामाइन. डेफेरॉक्सामाइन इज अँटीडोट फॉर आयरन पॉयझनिंग. त्यानंतर बेन्झोडायझेपाईनच्या पॉयझनिंगमध्ये फ्लुमाझेनिलचा यूज करतात. त्यानंतर ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंगमध्ये ॲट्रोपिन आणि प्रॅलिडॉक्सिम वापरतात. ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंगमध्ये प्रॅलिडॉक्सिम अँड ॲट्रोपिनचा यूज करतात. आणि बेन्झोडायझेपाईनच्या पॉयझनिंगमध्ये फ्लुमाझेनिलचा यूज करतात. आणि अँटीडोट फॉर आयरन पॉयझनिंग इज डेफेरॉक्सामाइन. ठीक आहे. त्यानंतर ॲसिटामायनोफेनच्या पॉयझनिंगमध्ये काय वापरतात? ॲसिटामायनोफेन पॉयझनिंग N-acetyl cysteine. N-acetyl cysteine इज अँटीडोट फॉर ॲसिटामायनोफेन पॉयझनिंग. त्यानंतर हेपॅरिन पॉयझनिंग. हेपॅरिन पॉयझनिंगमध्ये अँटीडोट म्हणून प्रोटामाइन सल्फेट. वारफॅरिन पॉयझनिंगमध्ये विटॅमिन केचा यूज करतात अँटीडोट म्हणून. सायनाइड पॉयझनिंग सोडियम नायट्रेट अँड सोडियम थिओसल्फेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हायपर सिक्रेशन ऑफ थायरॉइड हॉर्मोन रिझल्ट्स इन. हायपर सिक्रेशन ऑफ थायरॉइड हॉर्मोन मिक्सेडेमा, गॉइटर, क्रिटिनिझम, ग्रेव्स डिसीज. हायपर सिक्रेशन ऑफ थायरॉइड हॉर्मोन. तर थायरॉइड हॉर्मोन जेव्हा जास्त सिक्रेट होते तेव्हा ग्रेव्स डिसीज होतो. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. हायपर सिक्रेशन ऑफ थायरॉइड हॉर्मोन रिझल्ट्स इन ग्रेव्स डिसीज. जेव्हा थायरॉइड हॉर्मोन जास्त सिक्रेट होते तेव्हा ग्रेव्स डिसीज होतो. त्यानंतर मिक्सोडेमा आणि क्रिटिनिझम थायरॉइड हॉर्मोनच्या डेफिशियन्सीमुळे होतात. मिक्सोडेमा अँड क्रिटिनिझम थायरॉइड हॉर्मोनच्या डेफिशियन्सीमुळे होतात. क्रिटिनिझम लहान मुलांमध्ये होतो अँड मिक्सोडेमा ॲडल्ट्समध्ये होतो. हे दोन्ही हायपोथायरॉइडिझममुळे होतात. हायपोथायरॉइडिझममुळे क्रिटिनिझम अँड मिक्सोडेमा. अँड ग्रेव्स डिसीज हायपरथायरॉइडिझममुळे होतो. ग्रेव्स डिसीज हायपरथायरॉइडिझममुळे होतो. अँड गॉइटर इज ड्यू टू आयोडीन डेफिशियन्सी. गॉइटर हा आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे होतो. थायरॉइड हार्मोन जेव्हा कमी सिक्रेट होते तेव्हा मिक्सोडेमा अँड क्रिटिनिझम, अँड जास्त सिक्रेट होते तेव्हा ग्रेव्स डिसीज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सल्फोनामाइड कॅटेगरी ड्रग यूज टू ट्रीट आय इन्फेक्शन्स इज. सल्फोनामाइड कॅटेगरी ड्रग यूज टू ट्रीट आय इन्फेक्शन इज सल्फाडायझिन,
सल्फाडिमिडीन, सल्फासेटामाइड, सल्फाफ्लुराझोल. सल्फोनामाइड कॅटेगरीतलं असं कोणतं ड्रग आहे जे आय इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात? तर ते असते सल्फासेटामाइड. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सल्फासेटामाइड इज यूज टू ट्रीट आय इन्फेक्शन्स. त्यानंतर सल्फाडायझिनचा यूज कशात करतात? तर बर्न केसेसमध्ये सल्फाडायझिनचा यूज करतात. सिल्वर सल्फाडायझिन इज यूज्ड इन बर्न केसेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अल्झायमर डिसीज इज ट्रीटेड विथ गाबापेंटिन, सर्टॅलिन, टॅक्रिन, ॲमिट्रिप्टिलिन. अल्झायमर डिसीज. तर अल्झायमर डिसीजमध्ये काय होते? तर अल्झायमर डिसीजमध्ये ॲसिटाइल कोलिनची लेवल डिक्रीज होते अल्झायमर्स डिसीजमध्ये. म्हणून यात अँटीकोलिनेस्ट्रेसचा यूज करतात. अँटीकोलिनेस्ट्रेस ड्रग्सचा यूज करतात अल्झायमर्स डिसीजमध्ये. ठीक आहे, तर याच्यात अँटीकोलिनेस्ट्रेस ड्रग कोणता आहे? तर ऑप्शन सी टॅक्रिन. गॅलेंटामाइन, रिवास्टिगमिन, मेमॅन्टिन आर यूज टू ट्रीट अल्झायमर्स डिसीज. हे सर्व अँटीकोलिनेस्ट्रेस ड्रग्स आहेत आणि याचा यूज अल्झायमर्स डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी करतात. कोणते? टॅक्रिन, गॅलेंटामाइन, रिवास्टिगमिन, मेमॅन्टिन. ओके, आणि टॅक्रिन कम्स अंडर ॲक्रिडिन क्लास ऑफ रिव्हर्सिबल अँटीकोलिनेस्ट्रेस. टॅक्रिन ॲक्रिडिन क्लासमध्ये येते रिव्हर्सिबल अँटीकोलिनेस्ट्रेस ड्रग्सच्या. त्यानंतर गाबापेंटिन काय आहे? तर गाबापेंटिन गाबा डेरिव्हेटिव्ह आहे. अँटीकन्व्हल्संट आणि मसल रिलॅक्संट म्हणून यूज करतात. अँटीकन्व्हल्संट अँड स्केलेटल मसल रिलॅक्संट म्हणून यूज करतात गाबापेंटिनचा. त्यानंतर सर्टॅलिन काय आहे? सर्टॅलिन SSR आहे. सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर आहे सर्टॅलिन. अँड ॲमिट्रिप्टिलिन इज TCA, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट. ॲमिट्रिप्टिलिन, नॉरट्रिप्टिलिन, इमिप्रामिन, ट्रायमिप्रामिन, डेसिप्रामिन हे सर्व TCAजमध्ये येतात, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट. आणि SSRIमध्ये सर्टॅलिन, फ्लोक्झेटिन, फ्लोक्झामाइन, सिटालोप्राम, इसिटालोप्राम हे सर्व SSRIजमध्ये येतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. मशिनरी पर्चेस्ड ऑन क्रेडिट विल बी रेकॉर्डेड बाय सेल्स बुक, जर्नल प्रॉपर, कॅश बुक, परचेस बुक. मशिनरी पर्चेस्ड ऑन क्रेडिट. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, जर्नल प्रॉपर. मशिनरी पर्चेस्ड ऑन क्रेडिट विल बी रेकॉर्डेड बाय जर्नल प्रॉपर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द मेजर प्रोटीन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू इज. द मेजर प्रोटीन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. कोलॅजन, केरॅटिन, मायोसिन, ग्लोबुलिन. तर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कोणतं प्रोटीन असते? तर ते असते कोलॅजन. ऑप्शन ए, कोलॅजन इज द मेजर प्रोटीन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. अँड व्हॉट इज कॅरेटिन? कॅरेटिन कुठे प्रेझेंट असते? तर नेल्स अँड हेअर्समध्ये कॅरेटिन प्रेझेंट असते. नेल्स अँड हेअर्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. पॉलीसायथेमिया वेरा refers to an elevated number of thrombocytes, leukocytes, granulocytes, erythrocytes. पॉलीसायथेमिया वेरा. पॉलीसायथेमिया वेरामध्ये कसली लेवल इन्क्रीज होते? पॉलीसायथेमिया वेरा refers to an elevated number of erythrocytes. ऑप्शन डी, एरिथ्रोसाइट्स. एरिथ्रोसाइट्स म्हणजे RBC. जेव्हा RBCची लेवल इन्क्रीज होते त्याला पॉलीसायथेमिया वेरा म्हणतात. त्यानंतर ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय? तर ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे WBC. ग्रॅन्युलोसाइट्स मीन्स WBC. WBCमध्ये येतात बेसोफिल्स, इओसिनोफिल्स अँड न्यूट्रोफिल्स. ठीक आहे, अँड थ्रोम्बोसाइट्स मीन्स प्लेटलेट्स. थ्रोम्बोसाइट्स मीन्स प्लेटलेट्स. त्यानंतर लाईफ स्पॅनवर पण प्रश्न विचारला जातो. लाईफ स्पॅन ऑफ RBC. तर RBCचा लाईफ स्पॅन काय असतो? 120 days. त्यानंतर लाईफ स्पॅन ऑफ WBCचा 12 to 15 days. अँड लाईफ स्पॅन ऑफ प्लेटलेट्स 0 to 11 days. ठीक आहे, अँड पॉलीसायथेमिया वेरा refers to an elevated number of RBCs, erythrocytes. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ट्रॉपेन अल्कलॉइड इज. कॅफेन, पापावेरिन, क्विनिन, ॲट्रोपिन. ट्रॉपेन अल्कलॉइड इज. तर ट्रॉपेन अल्कलॉइड इज ॲट्रोपिन. ऑप्शन डी, ॲट्रोपिन. ट्रॉपेन अल्कलॉइडमध्ये ॲट्रोपिन येते. त्यानंतर कॅफेन काय आहे? प्युरिन अल्कलॉइड. प्युरिन अल्कलॉइडमध्ये कॅफेन येते. कॅफेन, थिओफायलिन, थिओब्रोमिन हे प्युरिन अल्कलॉइड्स आहेत. प्युरिन अल्कलॉइडची आयडेंटिफिकेशन टेस्ट असते म्युरेक्साइड टेस्ट. म्युरेक्साइड टेस्ट इज अन आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर प्युरिन अल्कलॉइड. त्यानंतर व्हॉट इज पापावेरिन? पापावेरिन इज आयसोक्विनोलिन अल्कलॉइड. आयसोक्विनोलिन अल्कलॉइडमध्ये पापावेरिन येते. पापावेरिनचा सोर्स काय आहे? पापावर सोमनिफेरम अँड फॅमिली पापावेरसी. त्यानंतर क्विनिन.
क्विनोलिन अल्कलॉइडमध्ये येते क्विनिन. सिन्कोनापासून डिराइव्ड होते. फॅमिली असते सिन्कोनाची रुबिएसी. आणि आणखी एक प्रश्न येतो, प्रीकर्सर ऑफ ट्रॉपेन अल्कलॉइड. ट्रॉपेन अल्कलॉइडचा प्रीकर्सर, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑर्निथिन. ऑर्निथिन इज प्रीकर्सर ऑफ ट्रॉपेन अल्कलॉइड. ठीक आहे. अँड आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ ट्रॉपेन अल्कलॉइड इज विटाली मोरिन टेस्ट. विटाली मोरिन टेस्ट पण खूप महत्त्वाची आहे. आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ ट्रॉपेन अल्कलॉइड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी इज. द सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी इज सिच्युएटेड ॲट लखनौ, इज्जतनगर, कसोली, कोलकाता. कुठे आहे सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी? द सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी इज सिच्युएटेड ॲट कोलकाता. ऑप्शन डी विल बी योर करेक्ट आन्सर. सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट लखनौ. त्यानंतर इंडियन वेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट इज्जतनगर अँड सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट कसोली. ठीक आहे. अँड द सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी इज सिच्युएटेड ॲट कलकत्ता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following insulin exerts the longest duration of action? लॅन्टे, प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, NPH, लिस्प्रो. तर आपण इन्सुलिनच्या क्लासिफिकेशनमध्ये बघितलं, लॉंग ॲक्टिंगमध्ये कोणते इन्सुलिन येतात, तर प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, इन्सुलिन ग्लार्गिन, डिग्लुडॅक, डेटिमीर हे लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन आहेत. कोणते? प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, इन्सुलिन ग्लार्गिन, डिग्लुडॅक, डेटिमीर. सो ऑप्शन बी विल बी योर करेक्ट आन्सर. लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन इन्सुलिन इज प्रोटामाइन झिंक इन्सुलिन. त्यानंतर रॅपिड ॲक्टिंग और अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंगमध्ये बघितलं आपण लिस्प्रो, ॲस्पार्ट, ग्लुलिसाइन. लिस्प्रो, ॲस्पार्ट, ग्लुलिसाइन हे बघितले रॅपिड ॲक्टिंगमध्ये. त्यानंतर शॉर्ट ॲक्टिंगमध्ये रेग्युलर इन्सुलिन येते शॉर्ट ॲक्टिंगमध्ये. त्यानंतर इंटरमिडिएट ॲक्टिंगमध्ये बघितलं इन्सुलिन झिंक सस्पेन्शन म्हणजे लॅन्टे अँड NPH, न्यूट्रल प्रोटामाइन हॅगेडॉन हे इंटरमिडिएट ॲक्टिंगमध्ये येतात. तर याचं करेक्ट आन्सर येईल प्रोटामाइन झिंक इन्सुलिन हॅज अ लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. Okay, next question. The lifespan of RBC is 30 days, 60 days, 90 days, 120 days. The lifespan of RBC. तर आपण प्रीवियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं. लाईफस्पॅन ऑफ RBC इज 120 days. ऑप्शन डी विल बी योर करेक्ट आन्सर. लाईफस्पॅन ऑफ WBC इज 12 to 15 days. And lifespan of platelets 0 to 11 days. Okay, next question. Which of the following drugs is classified as calcium channel blocker? कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये कोणते ड्रग येतात? ॲम्लोडिपिन, निफेडिपिन, फेलोडिपिन हे सर्व कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. सो ऑप्शन ए विल बी योर करेक्ट आन्सर, ॲम्लोडिपिन. त्यानंतर क्लोनिडिन इज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. अँटी हायपरटेन्सिव्ह क्लोनिडिन इज अँटी हायपरटेन्सिव्ह. लोसार्टन इज ARB. ARB मीन्स एंजियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर. Losartan is angiotensin receptor blocker. Losartan, candesartan, valsartan, telmisartan are angiotensin receptor blockers. Okay, next question. The principal constituent of shark liver oil is vitamin C, vitamin A, vitamin K, vitamin B1. The principal constituent of shark liver oil. शार्क लिव्हर ऑइलमध्ये कोणतं विटॅमिन असते? तर ते असते विटॅमिन A. ऑप्शन बी विटॅमिन A. The principal constituent of shark liver oil is vitamin A, ज्याला आपण रेटिनॉल म्हणतो. विटॅमिन A is retinol. विटॅमिन C is ascorbic acid. विटॅमिन K is phyloquinone and minaquinone. विटॅमिन K दोन फॉर्म्समध्ये येते, एक phyloquinone and एक minaquinone. त्यानंतर विटॅमिन B is thiamine. Deficiency of vitamin B1 causes beriberi. Deficiency of ascorbic acid vitamin C causes scurvy, and deficiency of vitamin K causes hemorrhage, and deficiency of vitamin A causes night blindness. ओके. आणि एक असते कॉड लिव्हर ऑइल. कॉड लिव्हर ऑइलमध्ये विटॅमिन A and D दोन्ही असतात. A and D, and shark liver oil contains vitamin A. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. गव्हर्नमेंट ओपियम फॅक्टरी इज ॲट गाजीपुर, इज्जतनगर, लखनौ, कलकत्ता. गव्हर्नमेंट ओपियम फॅक्टरी इज ॲट. तर गव्हर्नमेंट ओपियम फॅक्टरी आहे गाजीपूरला. ऑप्शन ए गाजीपूर. गव्हर्नमेंट ओपियम फॅक्टरी इज ॲट गाजीपूर. इज्जतनगरमध्ये काय आहे आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं. तर इंडियन वेटरिनरी
रिसर्च इन्स्टिट्यूट. इंडियन वेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट इज्जतनगर. त्यानंतर सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट लखनौ अँड सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी इज सिच्युएटेड ॲट कलकत्ता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मेल ऑर्डर बिझनेस इज होलसेल ट्रेड, रिटेल ट्रेड by post, direct selling trade. Mail order business is, and the correct answer of this question is option C, retail trade by post. लास्ट इयर फार्मसी ऑफिसरच्या एक्झामला विचारण्यात आलेला प्रश्न आहे या. मेल ऑर्डर बिझनेस इज रिटेल ट्रेड बाय पोस्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इम्ब्लिका ऑफिशिनालिस इज द बॉटॅनिकल नेम ऑफ. इम्ब्लिका ऑफिशिनालिस. पुनर्नावा, टर्मरिक, आमला, तुलसी. इम्ब्लिका ऑफिशिनालिस. तर हे बॉटॅनिकल नेम आहे ऑप्शन सी आमलाचं. इम्ब्लिका ऑफिशिनालिस इज द बॉटॅनिकल नेम ऑफ आमला अँड फॅमिली ऑफ आमला इज युफॉर्बियासी. आमलाची फॅमिली असते युफॉर्बियासी. त्यानंतर पुनर्नावाची फॅमिली असते निक्टॅजिनेसी. निक्टॅजिनेसी इज द फॅमिली ऑफ पुनर्नावा. फॅमिली ऑफ टर्मरिक इज जिंजिबेरेसी अँड फॅमिली ऑफ तुलसी इज लेबिएटी. Labiati is the family of Tulsi. Okay. And source of Tulsi is Ocimum santum. Biological source of Tulsi is Ocimum santum. Okay. Next question. In drugstore, the expiry dated drug formulations are called scrap items, surplus items, obsolete items, dormant materials. The expiry dated drug formulations. तर एक्सपायरी डेटेड ड्रग फॉर्म्युलेशन्स असतात त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात ऑब्सोल्यूट ॲटम्स. ऑप्शन सी. ऑब्सोल्यूट ॲटम्स आर दी एक्सपायरी डेटेड ड्रग फॉर्म्युलेशन्स. ऑब्सोल्यूटचा अर्थ होतो आउट ऑफ डेट और नो लॉंगर यूज्ड. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑब्सोल्यूट ॲटम्स आर द एक्सपायरी डेटेड ड्रग फॉर्म्युलेशन्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. राइबोफ्लेविन इज विटामिन B1, विटामिन B2, विटामिन B6, विटामिन B12. Riboflavin is vitamin B2. Vitamin B2 is riboflavin, and deficiency of vitamin B2 riboflavin causes cheilosis glossitis. Cheilosis glossitis, mouth ulcer. Vitamin B1 is thiamine, and deficiency of thiamine causes beriberi. Vitamin B6 is pyridoxine, and vitamin B12 is cyanocobalamin, and deficiency of vitamin B12 causes anemia. Okay. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स घेऊन. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.